नंबर 6 पूर्ण होतो. आता सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर 7 ला. काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 7 मध्ये? क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला म्हटलं आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. नाव गिव्हन इक्वेशन here here 1 upon x plus 5 is equal to 1 upon x square. आता या ठिकाणी बघा आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करायचं आहे म्हणजेच याचे रूट्स आपल्याला काढायचे आहे. रूट्स काढत असताना आपल्याला सर्वप्रथम हे जे इक्वेशन आहे याला आपल्याला जनरल फॉर्म मध्ये आणावं लागेल. जनरल फॉर्म कोणता आहे? तर जनरल फॉर्म आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. मग या फॉर्म मध्ये जर इक्वेशन आपल्याला आणायचं आहे तर याच्या डिनॉमिनेटर मध्ये असणारे नंबर हे आपल्याला कॅन्सल करावं लागेल. पण हे आता कॅन्सल कसे करा? कॅन्सल करण्यासाठी दोन मेथड आहे. आता या ठिकाणी सिंगल रेशिओ आहे आणि इथे सिंगल रेशिओ आहे. लेफ्ट साइडला आणि राईट साइडला जर सिंगल रेशिओ असेल तर आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशनने फॉर्मेशन करू शकतो. सिंगल रेशिओ नसेल तर डिनॉमिनेटरचा एलसीएम काढून करता येईल. इथे सिंगल रेशिओ असल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो नाही लिहिलं तरी चालते, लिहिलं तर हरकत नाही. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल? 1 into x square is equal to 1 into x plus 5. So x plus 5 दोन्ही टर्म शिफ्ट करा. सो x square minus x minus 5 is equal to 0. जनरल फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी इक्वेशन कन्व्हर्ट केलेलं आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे की हे इक्वेशन सॉल्व करायचं तर नेमकं कोणत्या मेथडने सॉल्व करायचं? आपल्याजवळ कोणकोणत्या मेथड आहे? पहिली आपल्याजवळ मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे. त्यानंतरची दुसरी मेथड कोणती आहे? कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. आणि त्यानंतरची तिसरी मेथड आहे आपल्याजवळ फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. आता इथे जर फॅक्टर पडत असेल तर फॅक्टरायझेशन मेथड अप्लाय करायची आणि नसन पडत तर सरळ फॉर्म्युला मेथडवर येऊन जायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी किती आहे? -5. कॉन्स्टंट टर्म कोणती आहे? -5. मग या -5 चे दोन फॅक्टर पडते का की जेणेकरून इथे मायनस आहे म्हणून त्यांचा डिफरन्स किती आला पाहिजे? याचा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे -1 आला पाहिजे डिफरन्स. मग असे 5 चे फॅक्टर पडतच नाही म्हणजे इथे फॅक्टरायझेशन मेथड आपल्या कामाची नाही. मग इथे आपल्याला काय करावं लागणार आहे? फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड जर आपल्याला अप्लाय करायची आहे तर एबीसीचे व्हॅल्यू काढावं लागेल आणि एबीसीचे व्हॅल्यू काढण्यासाठी याला या जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करावं लागेल. मग इथे आपण लिहू comparing x square minus x minus 5 equal to 0 with ax square plus bx plus c equal to 0. झालं. Therefore काय होईल? a is equal to 1, b is equal to -1 and c is equal to -5. या व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावी लागणार. कारण डिस्क्रिमिनंटचा वापर आपल्याला फॉर्म्युल्यात करायचा आहे म्हणून पहिले डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढून घेऊ. नाव डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती आहे? -1 होल स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आहे, सी ची व्हॅल्यू आहे -5. ओके. सो दॅट इज इक्वल टू
मायनस वनचा स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस 4 5 जा 20 so that is equal to 21. Clear? Now consider the formula. By using formula method. काय फॉर्म्युला मेथड? व्हेरिएबल कोणता आहे एक्स, म्हणून इथे एक्स इज इक्वल टू, लक्षात ठेवायचं व्हेरिएबल जो असेल तोच या ठिकाणी घ्यायचा. काय म्हटलंय फॉर्म्युला मेथड मध्ये? मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, इथं तुम्ही डेल्टा लिहू शकता, अपॉन ट्वाइस ए. सो दॅट इज इक्वल टू, बी ची व्हॅल्यू किती काढली होती आपण? -1. मग इथे लिहायचं मायनस इन ब्रॅकेट -1 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती काढली आपण? 21 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. क्लिअर? सो दॅट इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 1 प्लस मायनस अंडर रूट 21 डिवायडेड बाय 2. सो दॅट इज, याच्याच दोन व्हॅल्यू फॉर्म करा. कोणत्या दोन व्हॅल्यू येईल? दॅट इज एक्स इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट 21 अपॉन 2 और x is equal to 1 minus अंडर रूट 21 अपॉन 2. हे दोन व्हॅल्यू या ठिकाणी आलेले आहेत आणि हेच त्याचे रूट्स आहे. लिहायचं हेन्स, काय म्हटलंय प्रश्नामध्ये आपल्याला? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजेच फाइंड द रूट. हेन्स the roots of given quadratic equation are 1 plus under root 21 upon 2 and 1 minus under root 21 upon 2. आणि इथं आपलं आन्सर पूर्ण होते. क्लिअर? आता सेकंड इक्वेशन आपण बघूया. काय दिलं सेकंड इक्वेशन मध्ये? एक्स स्क्वेअर मायनस 3x upon 10 minus 1 upon 10 is equal to 0. Here x square minus 3x upon 10 minus 1 upon 10 is equal to 0. याला जनरल फॉर्म मध्ये आणा. इथे डिनॉमिनेटर मध्ये 10 10 आहे, म्हणजे दोन्ही 10 10 असल्यामुळे 10 चा एलसीएम 10च येईल. मग 10 ने मल्टिपल करा. मल्टिप्लाइंग बाय 10, 10 ने मल्टिपल केले तर काय होईल? 10x स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता 10 1 जा 10 मायनस 10 म्हणजे 10 ची फॅक्टर पडते का? ज्याच्यामध्ये 3 चा डिफरन्स आहे. 5 2 पडू शकते बघा. 10 1 जा 10 मायनस 10 चे आपल्याला फॅक्टर पाहिजे आणि या फॅक्टर मध्ये डिफरन्स पाहिजे 3 चा.
5 आणि 2 मध्ये 3 चा डिफरन्स आहे. मोठ्या फॅक्टरला खालचं साईन लावा आणि या दोघांच्या प्रॉडक्टचं साईन याला लावा, मायनस मायनस प्लस. क्लिअर? आता स्प्लिटिंग करा मिडल टर्म. काय होईल? 10x² मायनस 5x प्लस 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. फक्त या टर्मला स्प्लिटिंग करायचं आहे, बाकी ॲज इट इज. आता इथे 2 2च्या पेअर फॉर्म करा. पहिल्या पेअर मध्ये काय कॉमन निघते? नंबर मधून निघतो 5, व्हेरिएबल मधून निघतो x. 5x कॉमन निघाल्यावर इथे काय होते? 5 2 जा, सो ट्वाइस x मायनस 1. इथे जे साईन आहे ते ॲज इट इज. इथे काही कॉमन निघत नाही, मग कॉमन निघेल 1. जिथे काही कॉमन निघत नाही तिथे 1 निघेल, सो ट्वाइस x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता दोन्ही ठिकाणी पहा, ही एक टर्म ही एक टर्म, दोन्ही ठिकाणी ब्रॅकेट सारखं आहे म्हणून ब्रॅकेट पहिले कॉमन काढून घ्या. 2x मायनस 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग टर्म काय होईल? 5x प्लस 1 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणून आयदर फर्स्ट ब्रॅकेट ट्वाइस x मायनस 1 इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट 5x प्लस 1 इक्वल टू 0. सो x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ट्वाइस x इज मायनस 1 ला शिफ्ट करा, x इज 1/2. त्याचप्रमाणे इकडे 5x इज मायनस 1, x इज इक्वल टू मायनस 1/5. आणि या ठिकाणी आपले हे रूट पूर्ण होते 1/2 आणि मायनस 1/5. इथे आपण लिहू शकतो हेन्स the roots of given quadratic equation are 1/2 and मायनस 1/5. आणि इथे या क्वेश्चनचं आन्सर पूर्ण होते. आता घेऊ आपण क्वेश्चन नंबर 3. त्याच्यामधला काय दिला क्वेश्चन नंबर 3 मध्ये? ते दिलेलं आहे ट्वाइस x प्लस 3 होल स्क्वेअर इज इक्वल टू 25. सो हिअर ट्वाइस x प्लस 3 होल स्क्वेअर इज इक्वल टू 25. थोडं या ठिकाणी लॉजिक लावा. आपण ज्या वेळेला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने उदाहरणं सॉल्व केलेले होते त्यावेळेला लेफ्ट साईडला स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर टर्म यायची आणि राईट साईडला नंबर यायचे. ठीक आहे, हे राईट साईडला येणारे जे नंबर आहे ते कशाचा स्क्वेअर आहे ते विचारात घेऊन त्याला आपण लेफ्टला शिफ्ट करत होतो आणि कॉन्जुगेट पेअर फॉर्म करून त्याचा आन्सर आपण सहज काढू शकत होतो. इथे पण आपण त्या पद्धतीचा वापर करू शकतो, कारण या ठिकाणी 25 आहे आणि 25 हा कशाचा स्क्वेअर आहे? 5 चा. म्हणून याला पहिले आपण इकडे शिफ्ट करूया. सो ट्वाइस x प्लस 3 होल स्क्वेअर प्लस 7 मायनस 25 इज इक्वल टू 0. सो ट्वाइस x प्लस 3 होल स्क्वेअर मायनस 25 कशाचा स्क्वेअर आहे? 5 चा, इज इक्वल टू 0. याचे दोन फॅक्टर तुम्ही या ठिकाणी स्क्वेअर वर जर बोट ठेवलं तर तुम्हाला पहिला फॅक्टर सहज मिळते. कोणता पहिला फॅक्टर येते बघा? 2x प्लस 3. ठीक आहे, इंडेक्स विचारत नका घेऊ, म्हणजे पहिला फॅक्टर तुमचा ॲज इट इज येते. 2x प्लस 3 मायनस 5 हा झाला पहिला फॅक्टर. मग राहिला दुसरा फॅक्टर, तर फक्त या निगेटिव्हच्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन घ्या, बाकी टर्म सारख्याच. काय होईल? ट्वाइस x प्लस 3 प्लस 5 equal to 0. Now remove the brackets. काय होईल? In first bracket twice x plus 3 minus 5, second bracket twice x plus 3 plus 5 is equal to 0. So twice x minus 2, कारण इथे प्लस 3 आणि मायनस 3 आहे, मोठा नंबर 5 आहे, 5 मधून 3 मायनस केले 2 आले आणि इथे येईल 2x प्लस 8.
No, no. Now either 2x minus 2 equal to 0 or 2x plus 8 equal to 0. So 2x is equal to 2 or 2x is equal to minus 8. Clear? After then x is equal to 2 upon 2. So x is equal to minus 8 upon 2. So that is equal to x is equal to 1 or x is equal to minus 4. 2 1 the 2, 2 4 the 8. Clear? Therefore, so hence the roots of given quadratic equation are 1 and minus 4. इथे आपला थर्ड क्वेश्चन पूर्ण होतो. आता पाहू आपण फोर क्वेश्चन. काय दिलाय फोर क्वेश्चन मध्ये? हिअर m स्क्वेअर प्लस 5m प्लस 5 इक्वल टू 0. या ठिकाणी पहा 5 चे फॅक्टर पडते का? समही 5 पाहिजे म्हणजे 5 चे फॅक्टर पडत नाही. म्हणजे आपल्याला इथे कोणती मेथड अप्लाय करायची आहे? फॉर्म्युला मेथड. मग फॉर्म्युला मेथड मध्ये काय करतो आपण? कम्पेअर करतो. इथे काय येईल? कंपेअरिंग m square plus 5m plus 5 equal to 0 with ax square plus bx plus c equal to 0. Therefore, a is 1, b is 5 and c is also 5. Now, b square minus 4ac is equal to, कारण डिस्क्रिमिनंट आपल्याला काढावं लागणार आहे कारण स्क्वेअर रूट मध्ये त्याचा समावेश आहे म्हणून फॉर्म्युला मेथड मध्ये. सो b ची व्हॅल्यू किती आहे? 5. मग इथे काय येणार? 5 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 5. क्लिअर? सो दॅट इज इक्वल टू, एका लाईन मध्ये आलं तरी हरकत नाही, 25 minus 4 5s are 20, so that is equal to 5. Clear? By using फॉर्म्युला मेथड. काही कोणता व्हेरिएबल आहे इथे? एम, म्हणून इथे आपण लिहिणार एम. हे लक्षात ठेवायचं, घाई घाई मध्ये होईन भलतच काही. सो मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac upon twice a. So that is equal to मायनस b ची व्हॅल्यू किती आहे? 5 ब्रॅकेट मध्ये ठेवा प्लस मायनस अंडर रूट, डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू किती आहे? 5 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे? 1. ओके, सो दॅट इज इक्वल टू मायनस 5 प्लस मायनस under root 5 upon 2. So that is m is equal to minus 5 plus under root 5 upon 2, or m is equal to
minus 5 minus under root 5 upon 2. Hence, the roots of given quadratic equation are minus 5 plus root 5 upon 2 and minus 5 minus root 5 upon 2. आणि या ठिकाणी आपला हा क्वेश्चन पूर्ण होतो. क्वेश्चन नंबर 7 मधील सब क्वेश्चन 5 काय दिलाय 5m square plus twice m plus 1 is equal to 0. So here 5m square plus twice m plus 1 is equal to 0. आता 5 1 जा 5. 5 चे फॅक्टर पडते का सम आली पाहिजे प्लस 2. 5 चे फॅक्टर पडत नाही. मग इथे आपण काय करूया फॉर्म्युला मेथड अप्लाय करूया. त्यासाठी काय लिहितो आपण कंपेअरिंग 5m square plus twice m plus 1 equal to 0 with ax square plus bx plus c equal to 0. याच्यासोबत आपल्याला कंपेअर करायचं आहे. काय होईल इथे therefore a is equal to 5, b is equal to 2 and c is equal to 1. ठीक आहे. Now b square minus 4ac is b ची व्हॅल्यू 2 a square minus 4 into a ची व्हॅल्यू 5 c ची व्हॅल्यू 1. So that is equal to 2 चा square 4 minus 4 5 जा 20, that is equal to minus 16. Here discriminant, that is delta, is equal to minus 16 is less than 0. Hence the roots of given quadratic equation are not रिअल. पुढे आपल्याला जायची गरज नाही. इथंच आपण त्याला क्लोज करू शकतो आणि इथे या क्वेश्चनचं आन्सर पूर्ण होते. क्वेश्चन नंबर 6 काय दिला याच्यामध्ये हिअर x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0. 3 चे फॅक्टर पडते का डिफरन्स 4 पाहिजे. डिफरन्स 4 येत नाही सम येऊ शकते 4 पण इथे डिफरन्स पाहिजे म्हणून आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड अप्लाय करता येणार नाही. म्हणून काय लिहायचं कंपेअरिंग this equation किंवा comparing x square minus 4x minus 3 equal to 0 with ax square plus bx plus c equal to 0. So therefore a is equal to 1, b is equal to minus 4 and c is equal to minus 3. Now b square minus 4ac is equal to किंवा डेल्टा लिहिता येईल. किती आहे b ची व्हॅल्यू मायनस 4 अ होल स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू मायनस 3 दॅट इज इक्वल टू मायनस 4 निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह 4 चा स्क्वेअर 16 मायनस मायनस प्लस 4 3 जा
12. 16 plus 12 that is equal to 28. आता या 28 चे आपल्याला असे दोन फॅक्टर पाडायचे आहे पडत असेल तर की जेणेकरून एक हा परफेक्ट स्क्वेअर राहील. मग याचे दोन फॅक्टर आपण कोणते घेऊ शकतो? 4 आणि 7, जेणेकरून आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये याचा वापर करणे सोयीस्कर होईल. ठीक आहे. सो बाय युजिंग फॉर्म्युला मेथड, कोणता व्हेरिएबल आहे? एक्स, म्हणून इथं घ्यायचा एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. सो विच इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट बी ची व्हॅल्यू आहे -4 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किती आले? 28. आणि 28 चे दोन फॅक्टर कोणते आपण घेतले इथे? 4 इंटू 7. तिथे डायरेक्टही करता येईल, एक स्टेप आपली इथे वाचून जाईल. 4 इंटू 7 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. ओके, सो दॅट इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 4 प्लस मायनस 4 बाहेर काढा, 4 चा स्क्वेअर रूट किती होईल? 2. किंवा जर समजा आपण या ठिकाणी 28 लिहितो बी म्हटलं, ठीक आहे, या ठिकाणी आल्याप्रमाणे, तर आपल्याला तसंही करता येतं. समजा आपण इथे या ठिकाणी अंडर रूट मध्ये कोणती व्हॅल्यू आली होती? 28 घेतले. ठीक आहे. मग इकडे साईडला आपण घेऊ शकतो 28 चे दोन फॅक्टर, एक परफेक्ट स्क्वेअर पाहिजे आणि दुसरा प्राईम पाहिजे. मग इथे 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणून 4 ला आपण बाहेर या ठिकाणी घेऊ शकतो, किंवा एक स्टेप तुम्हाला इथे वाढवता येईल. जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर इथे आपण एक स्टेप वाढवू शकतो आणि त्या ठिकाणी 28 चे दोन फॅक्टर इथे लिहू शकतो, 4 इंटू 7 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 4 प्लस मायनस 4 बाहेर निघेल याच्या स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे इथे किती येईल? 2 अंडर रूट 7 अपॉन 2. आता इथे 4 आहे, इथे 2 आहे, दोघांमध्ये कॉमन निघते कारण 4 मध्ये 2 चा भाग जातो, म्हणून या ठिकाणी 2 इज द कॉमन. 2 टू जा 4 प्लस मायनस अंडर रूट 7 अपॉन 2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. सो विच इज इक्वल टू 2 प्लस मायनस अंडर रूट 7. That is x is equal to 2 plus under root 7 or x is equal to 2 minus under root 7. So hence the roots of given quadratic equation are 2 plus under root 7 and 2 minus under root 7. इथे आपला हा प्रश्न पूर्ण होतो. आता आपण विचारात घेऊया क्वेश्चन नंबर 8. काय दिलाय क्वेश्चन नंबर 8 मध्ये? वाचा त्याला. फाइंड एम. एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इफ एम मायनस 12 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एम मायनस 12 इंटू एक्स प्लस 2 इक्वल टू 0 हॅज रियल अँड इक्वल रूट्स. रियल अँड इक्वल रूट्स
जर आहे तर याचा अर्थ डेल्टाची व्हॅल्यू किती आहे? 0. मग इथे पहिले डेल्टा आपल्याला काढावा लागेल. त्याची व्हॅल्यू 0 घेऊन मग m ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. सो पहिले इक्वेशन लिहा. हिअर m minus 12 into x square plus twice m minus 12 into x plus plus 2 equal to 0. Clear? Comparing with ax square plus bx plus c equal to 0. I will therefore a is equal to m minus 12, b is equal to twice in bracket m minus 12 and c is equal to 2. So now delta is equal to b square minus 4ac, that is equal to b in bracket 2 into m minus 12 whole square minus 4 into m minus 12 in other bracket 2. So that is equal to 2 चा square 4. ओके, आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल? इन ब्रॅकेट एम स्क्वेअर मायनस 12 टू जा 24m मायनस मायनस प्लस 12 चा स्क्वेअर 144 मायनस मायनस प्लस 4 टू जा 8 8 इंटू एम किंवा एक स्टेप वाढवून देऊ 8 इंटू एम मायनस 12. क्लिअर? that is equal to 4m square minus 24 for the 96m plus 4 into 144 4 for the 16 6 carry 1 14 for the 56 plus 157. Clear? Plus 8m minus 12 at the 96, so that is equal to 4m square minus 96 plus 8 is minus 88m plus आता 576 मधून 96 ला मायनस करा किती होईल 0. 17 मधून 9 गेले 8, 5 मधून 1 4. सो इथे ये प्लस 480. क्लिअर? तर हे झाले डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. Roots are real and equal. Here the roots of given quadratic
equation are real and equal. Therefore, delta is 0. Therefore, 4m square minus 88m plus 480 is 0. क्लिअर. आता याला आपण 4 ने डिवाइड करू, कारण 4 चा एक करेक्शन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि ते करेक्शन पहा या ठिकाणी आहे. हा -4 आहे. आता हा -4 आहे, परंतु हा जो मायनस आहे याच्याशी मायनस मायनस प्लस होणार नाही, कारण हा मायनस या ब्रॅकेटला आहे. म्हणून या ठिकाणी हा मायनस ॲज इट इज राहील. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल मग, -4 टू जा 8 इन ब्रॅकेट m minus 12. इथं काय होईल, -8m इथे येईल -8m मायनस मायनस प्लस या ठिकाणी येईल. ओके. 12 8 जा 96 आणि नंतर इथे मग आपल्याला करेक्शन करावं लागेल. काही ना, आता या ठिकाणी सांगा, -96 -8 that is -104m plus 576 plus 96 that is equal to 672. बरोबर आहे. 6 plus 6 12, 2 carry 1, 9 plus 7 16 plus 1 17, 7 carry 1, 5 plus 1 6. Okay. आता the roots of given quadratic equation are real and equal. Therefore, delta is equal to 0. इथे काय येईल, 4m square minus 104m plus 672 is equal to 0. ओके. आता याच्यामध्ये 4 चा भाग जातो, याच्यात जातो, याच्यात जातो, याच्यात जातो. मग इथे लिहू आपण डिवायडिंग बाय 4. 4 ने डिवाइड केलं तर काय येईल, m स्क्वेअर मायनस 26m पहा, 4 2 जा 8, 2 4, 4 6 जा 24 प्लस 4 1 जा 4, 2 7 27 झाले, 4 6 जा 24 3 2, 4 8 जा 32 that is equal to 0. आता इथे तुम्हाला 168 चे असे दोन फॅक्टर पाडायचे आहे की ज्यांची सम 26 राहील. ठीक आहे. आणि ते फॅक्टर कोणते होईल, जवळपास पहा, 12 चा स्क्वेअर किती 144, 15 चा किती होते 225. 12 च्या जवळपास 12 आणि 20, तर 15 च्या वर म्हणजे 12 आणि 15 च्या आधी 14 च्या जवळपास येते का, 12 14 होते का पहा. किंवा मग नाही तसं लक्षात आलं तर सरळ
त्याचे बेसिक फॅक्टर आपल्याला पाडता येईल. कसे पाडतात बेसिक फॅक्टर? 1 6 8 2 झालं. 2 8 जा 16, 2 4 जा 8 2 2 4 जा 8, 2 2 जा 4 2 किती येते 21 1 2 3 म्हणजे इकडे पहा 8 आणि इकडे आहे 21 किंवा मग 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 21 चे फॅक्टर आपल्याला माहित आहे 3 इंटू 7. आता आपल्याला किती पाहिजे? सम 26. मग 26 सम जर पाहिजे तर बघा 2 2 जा 4 3 जा 12 आणि 7 2 जा 14. सम किती येते? येते 26 आणि म्हणून इथे मोठा फॅक्टर आधी लिहायचा 14, छोटा फॅक्टर आपण नंतर लिहिला. मोठ्याला खालचं साईन दिलं आणि दोघांच्या प्रॉडक्टचं साईन याला दिलं मायनस प्लस मायनस. क्लिअर? आता मिडल टर्मला स्प्लिटिंग करा. ओके, सो m स्क्वेअर मायनस 14m minus 12m plus 168 is equal to 0. So that is equal to दोन दोनच्या पेअर फॉर्म करा. पहिल्या पेअर मध्ये कॉमन निघत आहे m. काय राहील? m मायनस 14 मायनस 12 चा याच्यात भाग जातो म्हणून 12 is the common. m minus 14 is equal to 0. So m minus 14 in first bracket and m minus 12 in second bracket. So either m minus 14 is equal to 0 or m minus 12 is equal to 0. So m is equal to 14 or m is equal to 12. क्लिअर? आता या ठिकाणी आणखी एक महत्वाची बाब विचारात आपल्याला घ्यायची आहे. ती बाब कोणती आहे? तर हा जो m मायनस 12 आहे याची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली तर आपल्या इक्वेशन मध्ये स्क्वेअर टर्मची कोइफिशियंट स्क्वेअर कोइफिशियंट हाच आहे m मायनस 12 आणि जर का त्याची व्हॅल्यू 0 येत असेल तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिकच राहणार नाही. म्हणजेच आपल्याला याची ही जी कंडिशन आहे त्या कंडिशनला अनुसरून m ची व्हॅल्यू 12 घेता येणार नाही. इथे लिहायचं if m is equal to 12 then m minus 12 is equal to 0. Clear? That is a is equal to 0 but a is never be 0. ठीक है? And therefore m is equal to 12 m is equal to 12 is not acceptable. Hence ट्रूथ व्हॅल्यू कोणती होईल मग? m is equal to 14 is the truth value. आणि इथे आपला हा प्रश्न पूर्ण होतो.